इधर इधर खाली साइड ऐकायला होतं म्हणून असं राहिलं स्टँड चला चला सगळ्यांचं स्वागत स्वागत सगळ्यांचं स्वागत. आपले लोकप्रिय उमेदवार विनायक राऊत आज आपल्याशी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत आणि प्रचाराचा अंतिम टप्पा आलेला आहे. मी राऊत साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्याला संबोधित करावं. नमस्कार सर्व पत्रकार मित्रांना. माझ्या समवेत आजच्या पत्रकार परिषदेला ठीक आहे. आमदार सन्माननीय वैभवराव नाईक आणि त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माननीय सतीश सावंत साहेब, त्याचबरोबर सन्माननीय अतुल रावराणे, आमचे युवा सेनेचे सुशांत नाईक, आमचे बाकीचे सर्व माझे सहकारी आहेत राजू राठोड, सचिन सावंत आणि सर्वच आमच्या महिला आघाडीच्या नीलमताई पालव ह्या उपस्थित आहेत. खास करून आजचा शेवटचा दिवस प्रचाराचा, पण मागचे जवळजवळ 2.5 महिने ह्या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये पुनश्च एकदा अगदी गाव संपर्क अभियान असेल, खळा बैठका असतील, जिल्हा परिषद निहाय झालेल्या जाहीर सभा असतील आणि माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची रत्नागिरी आणि कणकवली येथे झालेली सभा, माननीय आदित्यजी ठाकरे यांची चिपळूण आणि सावंतवाडी येथे झालेली सभा, या मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सर्व नेते, सर्व पदाधिकारी, काँग्रेसचे सर्व सन्माननीय नेते, NCPचे शरद पवार साहेबांच्या NCPचे सर्व नेते, जनता दलाचे नेते, आम आदमी पक्षाचे नेते आणि ह्या मतदारसंघातील सर्वच घटक जे आहेत त्या सर्व घटकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद आणि आशीर्वाद ह्या संपूर्ण प्रचाराच्या दरम्यान मिळतो आहे असं दिसून आलं. केवळ निवडणुकीच्या दरम्यान नव्हे तर खासदारकीच्या अधिवेशन जर सोडलं तर इतर महिन्यातून किमान 20 दिवस मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या वाड्यांमध्ये संपर्काच्या निमित्ताने मी नेहमीच फिरत असतो, समस्या अडचणी जाणून घेत असतो आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि सर्वसामान्य लोकांच्या घरापर्यंत विनायक राऊत हा अनेक वेळा जाऊन पोचलेला आहे आणि त्यामुळे ह्या मतदारसंघातील गोरगरीब जनतेच्या हक्काचा माणूस म्हणून, आपला माणूस म्हणून मला जे तिथे आदर, सन्मान किंवा आपुलकी मिळते त्याबद्दल मला खूप अभिमान आहे की आजही आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेलो आहे. त्या एकनिष्ठतेची पोचपावती कोकणचे मतदार मशालरूपी चिन्हावर मतदान करून देतील यामध्ये कोणती शंका नाही. आता माझे समोरचे उमेदवार जे म्हणतात, स्वतःच म्हणतात की 35 वर्ष मी सिंधुदुर्गाच्या राजकारणात आहे आणि सिंधुदुर्गाचा आमूलाग्र बदल केलेला आहे. आता हेच आम्ही आमच्या सर्वच पदाधिकारी शोधायला लागले दुर्बीण घेऊन
की नारायण राणेंकडून सिंधुदुर्गाचा आमूलाग्र बदल झाला म्हणजे नेमकं काय झालं. तर मग कुडाळच्या MIDCत गेलो. कुडाळच्या MIDCमध्ये सुद्धा मोक्याचे सगळे भूखंड नारायण राणे पुरस्कृत भूखंड माफियांनी हडप करून ठेवलेले आहेत, अडकवून ठेवलेले आहेत. त्यानंतर पुढे आलो पडव्यामध्ये, तर ज्या SSPM जे कॉलेज आहे आणि हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी सुद्धा वैद्यकीय उपचार घेणाऱ्यांची लूट केली जाते. ह्या 35 वर्षामध्ये जिल्हावासियांची मागणी होती की आम्हाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय द्या. ते त्यांनी न देता त्यांनी स्वतःचं महाविद्यालय सुरू करण्यामध्ये धन्यता मानली. इतर सगळे प्रोजेक्ट जे आहेत हे स्वतःने स्वतःच्या कुटुंबियांपुरते नारायण राणेंनी आणले. त्याही पुढे जाऊन अजून सांगेन की जर ह्या जिल्ह्यामध्ये 1999 साली महसूल मंत्री असताना 42,000 एकर जमीन, 2,400च्या 4,200च्या ऐवजी 42,000 हेक्टर जमीन खाजगी वनसंज्ञा लावण्याचं पाप नारायण राणेंनी केलेलं आहे. पूर्वी होती 4,200, त्याच्यावर फक्त 1 शून्य वाढवला. पण 1 शून्य वाढवून 42,000 म्हणजे महाराष्ट्रातल्या 64,000पैकी केवळ आणि केवळ 42,000 हेक्टर जमीन केवळ सिंधुदुर्गमधली वन खात्यामध्ये वनसंज्ञा जाहीर केली. हे वनसंज्ञा जाहीर करत असताना कोणतं तत्त्व पाळलं गेलं, कोणतं लॉजिक होतं, त्याचं उत्तर नारायण राणे यांनी द्यावं अशी आमची अपेक्षा आहे. चिपी विमानतळाचं सांगतात, सीवर्डचं सांगतात, त्याचासुद्धा भंडाफोड आम्ही अनेक वेळा केलेला आहे. पण काल नारायण राणे यांच्या बुडत्या जहाजाला आधार देण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कणकवलीमध्ये सभा घेतली आणि त्यांनी नेहमीप्रमाणे उद्धवजी ठाकरे यांचा द्वेष, बाकी काय नाही. म्हणजे स्वतःचा पक्ष वाढवायला राज ठाकरेंनी किती प्रयत्न केले आणि त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा द्वेष मनामध्ये ठेवून भारतीय जनता पक्षाची तळी उचलायला निघालेले राज ठाकरे भले आले गेले, पण त्याने काल जे काही रिफायनरीच्या संदर्भात सूर आळवलेले आहेत त्याबाबत मला त्यांना काही चांगली माहिती देण्याची आवश्यकता आहे. अर्थात मला माहिती आहे त्यांचे कान भरणारे लोक खूप असतात आणि कालचं रिफायनरीच्या बाबतचं स्क्रिप्ट वाचत असताना जर त्यांनी एका बाजूला पाहिलं असतं तर नारायण राणे दिसले असते, दुसऱ्या बाजूला पाहिलं असतं तर रिफायनरीला जागा परप्रांतीय भूमाफियांना जागा मिळवून देणारे सगळे दलाल ते त्या स्टेजवर बसले होते. किंबहुना रिफायनरीचा 1 नंबरचा गुंड दलाल म्हणून ज्या पंढरी आंबेडकरचं नाव घेतलं जातं तो पंढरी आंबेडकरसुद्धा भारतीय जनता पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता होता. ज्या पंढरीनाथ आंबेडकरांनी तिथल्या गोरगरीब ग्रामस्थांच्या हितासाठी रिफायनरी विरोधी लिखाण चालू केलं म्हणून पंढरीनाथ आंबेडकरसारख्या गुंडाने एक बिचाऱ्या गरीब अशा पत्रकार वारिसे यांची हत्या केली. आणि एवढंच नव्हे तर रिफायनरी प्रोजेक्टकडून ह्या पंढरीनाथ आंबेडकरला वारंवार पैसे दिले जात होते
हे सुद्धा पोलीस तपासामध्ये सिद्ध झालेलं आहे. तिथले भूमाफिया जे आले, मोदी, शहा, मिश्रा, अग्रवाल, दुबे, त्रिपाठी, हे सगळे जे आलेले आहेत, हे आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या ज्या दलालांनी दलाली केली त्यांची नावं जर राज ठाकरेंनी जर थोडासा अभ्यास करून माहिती करून घेतली असती तर त्यांनी खासदार म्हणून माझ्यावर खापर फोडलं नसतं. अर्थात त्यांना स्क्रिप्टच दिलं होतं की नारायण राणेंची तळी उचलायची आहे आणि विनायक राऊतला बदनाम करायचं आहे. रिफायनरी सारखा कोकणला निसर्ग संपन्न कोकणला भस्मसात करणारा प्रकल्प आमच्या माथी मारण्यापेक्षा तो गुजरातला घेऊन जावा 3 लाख कोटींसहित, ही मागणी यापूर्वी सुद्धा आम्ही केली, तिथल्या स्थानिक ग्रामस्थांनी पण केलेली आहे. पण राज ठाकरे साहेबांनी किंवा त्यांना मला एक विनंती करायची आहे की तुम्ही ज्यांच्या बुडत्या जहाजाला आधार द्यायला आलेला आहात ना, त्या नारायण राणेंना आणि त्यांच्या चिरंजीवाला विचारा की काही वर्षापूर्वी छाती ठोकून रिफायनरीचा विरोध करणारे नारायण राणे खरे की आता सत्तेची लाचारी पत्करून रिफायनरीचं समर्थन करणारे नारायण राणे खरे? ह्या 2 प्रश्नाचं उत्तर जर राज ठाकरे यांनी घेतलं असतं तर कदाचित रिफायनरीच्या संदर्भात त्यांना बोलण्याची गरजच पडली नसती. आणि म्हणून त्याने काल जे म्हणालेत की 5,000 एकर जमीन कशी उपलब्ध झाली, यामागे इथला खासदार विनायक राऊत यांचे हात असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केलेला आहे. एका पक्षाचे प्रमुख म्हणून विनायक राऊतचं तुम्हाला आव्हान आहे की जर त्या रिफायनरी म्हणजे नाना रिफायनरी, बारसो रिफायनरी ह्या संपूर्ण गावामध्ये 1 इंच जरी जमीन आम्ही परप्रांतीय भूमाफियांना दिली असेल किंवा आम्ही स्वतः कमवली असेल तर राज ठाकरे यांनी सिद्ध करून दाखवावं, नाहीतर रिफायनरीच्या त्या गावांमध्ये येऊन तिथल्या लोकांची माफी मागावी, विनायक राऊतची माफी मागण्याची आवश्यकता नाही. पण तुमच्या मनसेचे पदाधिकारी राहिलेले जे लोक इथे आहेत त्या लोकांनी किती जमिनी लोकांच्या हडप केलेल्या आहेत ग्रामस्थांच्या, त्यांचा पंचनामा जर करायचा झाला तर ती सुद्धा एकदा विस्तृत माहिती तुम्हाला मी पाठवून देईन. मग कळेल की तुमचे लोक कसे लोकांना फसवत आहेत. तो मुंडन करण्याची भाषा केलेला एक तो त्यांचा जिल्हाध्यक्ष, अधिकाऱ्यांना मारझोड करायची, व्यापाऱ्यांकडे 5 कोटीची खंडणी मागायची आणि त्या अशा या खंडणीखोरांना बरोबर घेऊन राज ठाकरे कणकवलीला जरी तुम्ही आलात तरीसुद्धा तुम्ही ज्याचा प्रचार केलेला आहे त्या खुनशी वृत्तीचा बिमोड, त्या विकृतीचा बिमोड ह्या कोकणवासीय जनता केल्याशिवाय राहणार नाहीत. मुख्यमंत्री राहिलेले नारायण राणे उद्योगमंत्री होते. आज केंद्रामध्ये सुद्धा देशाच्या 80 कोटी लोकांना उपयुक्त ठरेल असं खातं ज्या नारायण राणेंना मिळालेलं आहे. उद्योग व्यवसाय चालू करणाऱ्यांना थेट अर्थसहाय्य करण्याचं 75 लाखापासून 3 कोटी रुपयाचं अर्थसहाय्य ह्या MSME खात्याच्या मार्फत केलं जातं. त्या नारायण राणेंच्या कारकिर्दीमध्ये 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये दुग्धमंत्री झाले. मुलांनी या सिंधुदुर्गातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे आजही 5 कोटी रुपये डुबवलेले आहेत. कुठली तुमची प्रतिभा ना, ती प्रतिभा डेअरी. उद्योगमंत्री झाले
कुडाळ MIDCतले सगळे भूखंड मोक्याचे भूखंड हडप केले. एकही उद्योग मोठा प्रोजेक्ट उद्योग मंत्री म्हणून, मुख्यमंत्री म्हणून किंवा केंद्रातले मंत्री म्हणून नारायण राणेने ह्या मतदारसंघामध्ये आणला असेल तर दाखवून द्यावा. पण एक मात्र नक्की, MSME खात्याचे पहिले लाभार्थी नारायण राणे झाले आणि त्यांच्या मालकीच्या एका वास्तूमध्ये कॉयर बोर्डचं कार्यालय उभं राहिलं. आता किती लाख भाडं घेतात ते तुम्हाला सुद्धा सर्वांना माहिती आहे. म्हणजे येईल ते ओरबाडायचं आणि इतरांच्या नावाने ठणाठणा करायचं, अशा पद्धतीने काम करत असताना रक्तरंजित इतिहास, राजकीय इतिहास ह्या जिल्ह्यामध्ये जर कोणी निर्माण केला असेल तो नारायण राणेंच्या कारकिर्दीमध्ये निर्माण झाला. आणि म्हणून 2014 साली गडचिरोली जिल्ह्याच्या नंतर संवेदनशील जिल्हा म्हणून मतदान केंद्र त्या पद्धतीने निर्माण करण्याचं काम नारायण राणेने केलं. ही त्यांची मोठी कारकीर्द. उलट 2014 नंतर आज 10 वर्ष 2024ला या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये एकही संवेदनशील केंद्र नाही. शांतता, सुव्यवस्था, विचार, सुविचार जपणारा हा कोकण निर्माण करण्याचं काम विनायक राऊतने केलं, वैभव नाईकाने केलं आणि आम्ही सर्वांनी केलं. हे आमचं या ठिकाणी मोठेपण सांगत नाही, तर हे आमचं कर्तव्य आम्ही पार पाडलेलं आहे. आणि म्हणून कालसुद्धा राज ठाकरे यांनी कातळ शिल्पाचं समर्थन केलं आहे. आज त्याच रिफायनरीच्या परिसरामध्ये त्यांना मी आमंत्रित करतो आहे, कधीतरी वेळ मिळाला ह्या रखरखत्या उन्हात येऊ नका. पण त्या रिफायनरीच्या बारसूच्या परिसरामध्ये जवळजवळ 200च्या आसपास 14,000 वर्षापूर्वीची कातळ शिल्प आहेत. ती कधीतरी पाहायला या आणि मग ठरवा कातळ शिल्प का वाचवायची की रिफायनरीने ती उद्ध्वस्त करायची. एकीकडे कातळ शिल्पाचं समर्थन करताय आणि दुसरीकडे रिफायनरीचं सुद्धा तेवढंच ताकदीने बाजू मांडताय. मग खरे राज ठाकरे कोण? कातळ शिल्पाचं संवर्धन करणारे की रिफायनरची तळी उचलणारे? आणि म्हणून ते आले, ते गेले आणि ज्यांचा उमेदवार ज्यांचा प्रचार केला ते पडले असं गृहीत धरून त्यांनी त्याच्यामध्ये समाधान मानावं. आज आम्ही सर्वच जण, माझ्यावर असलेले माझे आमदार वैभव नाईक, आमदार राजन साळवे, सन्माननीय शिवसेना नेते आमदार भास्कर शेठ जाधव आणि सगळेच आमचे इंडिया आघाडीचे आमचे सर्व मान्यवर पदाधिकारी, आम्ही एकजुटीने, एक दिलाने, एक विचाराने काम करतो आहे अत्यंत प्रामाणिकपणे. आज आम्हाला मतं मागायला स्लिप आणि 1,000चं पाकिट द्यावं लागत नाही आहे. नारायण राणेने केवळ आणि केवळ विकृतीने अविचार ह्या कोकणमध्ये राजकारणामध्ये आणला. कोकणात राजकारणाच्या माध्यमातून आत्तासुद्धा त्यांची मंडळी बऱ्याच ठिकाणी पैसे घ्या आणि मतदान करा, पैसे घ्या आणि मतदान करा, त्या पाकिटाबरोबर स्लिपाबरोबर 1,000चे पाकिटं देत आहेत. रिफायनरीच्या माध्यमातून त्या रिफायनरीला समर्थन देताना किती बार्गेनिंग केली गेली, किती केवढा मोठा ठेका मिळवला हे सुद्धा लोकांना माहिती आहे. आणि त्या ठेक्यातून एक कवडीमोल किंमत तुम्ही मतदारांची करताय. अरे गॅसचा भाव 1,100 झाला आणि तुम्ही मतदारांना 1,000 रुपये देताय. अशा पद्धतीने मतदारांना लाचारी पत्करण्याची प्रवृत्ती आमच्या या कोकणच्या मतदारांमध्ये नाही. म्हणून अनेकांनी हे जे 1,000 रुपयाची पाकिटं घरात आली होती ती त्या मंदिरामध्ये नेऊन ठेवली, त्यांना परत केली
आणि दुसरे एकीकडे सत्तेचा वापर करून अमाप संपत्ती कमवायची आणि निवडणुकीमध्ये काम न केल्यामुळे मतदानासाठी हजार रुपयाचं वाटप करायचं, ही दुष्प्रवृत्ती कोकणवासीय पूर्णपणे संपवतील अशी मला खात्री आहे. तुम्ही विचारा. तुम्हाला बोलायचं आहे? राऊत साहेब, काल राज ठाकरे असं म्हणाले की 7.5 वर्ष उद्धव ठाकरे सत्तेत होते, 5 वर्ष भाजपबरोबर आणि 2.5 वर्ष ते मुख्यमंत्री होते, तरीही महाराष्ट्रातले उद्योग आणि प्रकल्प राज्याबाहेर का गेले? राज ठाकरेंचं थोडं इथे आल्यानंतर स्मरणशक्ती कमी झाली असं मला वाटतं. जे उद्योग गेलेले आहेत, वेदांता फॉस्कॉन असेल, टाटा एअरबस असेल, ते ह्या एक गद्दार एकनाथ शिंदेंच्या कारकिर्दीमध्ये गेलेले आहेत, देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीत गेलेले आहेत. ह्याचं विस्मरण कदाचित त्यांना झालं असेल, पण त्यांना मी आठवण करून देतो की त्याची तारीख बघा कधी गेलेले आहेत ते. आपलं डायमंड मार्केट कधी गेलं आहे ते बघा, वेदांता फॉस्कॉन कधी गेलं आहे ते बघा, जेन पीटरचा प्रोजेक्ट कधी गेला आहे तो बघा, वर्ल्ड कपची फायनल नाही आता टाटा एअरबेस कधी गेले ते बघा, आणि वर्ल्ड कपची फायनल जी आहे म्हणजे देशाच्या क्रिकेटला हरवायचं ही सुपारी घेऊन तिकडे गेले गुजरातला आणि हरले बिचारे आपले. ते जर मुंबईत झाली असती तर 100% वर्ल्ड कप आपण जिंकला असता. त्यांचा आणखी एक दावा होता की समजा जर मुख्यमंत्री पदावरून बिनसलं नसतं तर आज हे एकत्रच असते, एकमेकांवर टीका करण्याची वेळ आली नसती. याबाबत आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंनी अनेक वेळा भूमिका मांडलेली आहे. भारतीय जनता पक्षाची लाचारी स्वीकारण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना आणि ती उद्धवसाहेब जे पुढे चालवतात ती भारतीय जनता पक्षाची लाचारी पत्करण्यासाठी नाही, त्यांच्या दंडुकेशाहीला, त्यांच्या दादागिरीला, त्यांच्या हुकुमशाहीला पुरून उरून एक देशातले उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जो नावलौकिक मिळवला तो वशिलेबाजीने नाही, तर ऑन मेरिट. सर, राज ठाकरे असं देखील म्हणाले प्रकल्पाचं समर्थन करताना, ते म्हणाले मुंबईत देखील अनुभव आहे, त्याचं काय मत? त्याने अजून एकदा वेळ काढून त्या मुंबईच्या चेंबूरच्या अणुऊर्जेच्या परिसरामध्ये जावं, तिथे राहणाऱ्या घरांमध्ये जावं, घराघरामध्ये दम्याचे असलेले रोगी, TBने ग्रासलेले रोगी, अनेक रोगयुक्त असे तो परिसर जो झालेला आहे त्याची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आणि राज ठाकरेंच्या डोळ्यावर आता पट्टी बांधलेली आहे, त्याने ती उघडावी. आणि मुंबई उच्च न्यायालयाने जो आदेश दिला की तिथल्या सगळ्या वसाहतीचं स्थलांतर ताबडतोब करा, अशा पद्धतीचा आदेश का दिला? एवढी जर रिफायनरी चांगली होती तर मुंबई हायकोर्टाने दखल घेऊन लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने वसाहतीचं दुसरीकडे स्थलांतर करा हा आदेश का दिला, ह्याचा जर अभ्यासकारांनी बोला की. राज ठाकरे असं देखील म्हणाले, तुम्हाला केंद्रात जाऊन बाकावर बसणारा खासदार हवा आहे की केंद्रात जाऊन खासदार व मंत्री होणारा? ते बरोबर बोलले, ते 100% बरोबर बोलले. ते नारायण राणेंना लागू आहे, विनायक राऊतला नाही आहे. विनायक राऊत लोकसभेमध्ये जाऊन 108 वेळा देशाच्या संसदेमध्ये बोलला आहे, मतदारसंघाच्या, देशाच्या आणि राज्याच्या प्रश्नावर. आणि नारायण राणे 2दाच उभे राहिले आणि 2दाही आपटले. लोकसभा आणि राज्यसभेच्या अध्यक्षांनी त्यांना जी तंबी दिलेली आहे त्याला अनुसरून ते बोलले, फक्त त्या नारायण राणेंना वाईट वाटू नये म्हणून ते नाव न घेता बोलले. धर्मेंद्र प्रधान यांनी म्हणतायत की फडणवीसांच्या बाबतीत एक मोठा कट रचण्यात आलेला होता आणि यामध्ये उद्धव ठाकरे आणि शरदचंद्र पवार गटाचे एक महिला आमदार, एक आमदार आणि IAS अधिकाऱ्याचा हात होता, असा थेट आरोप मोहित कंबोजने आज केलाय. अरे मोहित कंबोजची किती अवकात आहे, म्हणजे अवकात हा शब्द नारायण राणेंचा, त्यांनी तो संसदेमध्ये वापरला आणि अखेरीस लोकसभेच्या अध्यक्षाने तो काढून टाकला होता. पण त्याची किती उंची, राजकीय उंची किती, केवळ आणि केवळ सत्ताधाऱ्यांचे पाय धुण्यापलीकडे मोहित कंबोजचं काम काय नाही, त्यामुळे त्याला फार किंमत आम्ही देत नाही. काल जठार यांनी सांगितलं की धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्याला स्वच्छतागृह दिलं नाही म्हणून तुम्ही ठाण्याला विरोध करताय. अरे एका स्वच्छतागृहासाठी माझा तत्व आणि माझे विचार असे मी रस्त्यावर आणलेले नाहीत, पण एक मात्र नक्की, धर्मेंद्र प्रधान
ज्या वेळेला पेट्रोलियम मिनिस्टर होते, सातत्याने मला भेटून सांगायचे, आप कुछ ना कुछ करो और रिफायनरी आगे जाने दो. हजारो कोटीचं आमिष त्यावेळेला रिफायनरीच्या माध्यमातून आमच्यासमोर पण आलं होतं. त्यामुळे एक ते मंत्री म्हणून जर मी सुलभ शौचालय मागितली माझ्या जिल्ह्यामध्ये तर ती माझी चूक होऊ शकत नाही. परंतु CSR फंडा देत असतानाच रिफायनरीची बार्गेनिंग करण्याची कूपमुंड कृती ह्या भारतीय जनता पक्षाच्या धर्मेंद्र प्रधान या मंत्र्याकडे होती. त्याचा मी निषेध केलेला आहे. एवढंच नव्हे तर सध्याचे सुद्धा पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांच्याकडे मी ज्यावेळेला रिफायनरी विरोधी शिष्टमंडळ घेऊन गेलो, ह्या मंत्र्याने मला 3 दिवस भेट देण्याचं नाकारलं. अखेरीस त्यानं पत्र दिलं, जर मला भेट दिली नाही तर उद्या संसदेमध्ये तुमच्या नावानिशी मी उल्लेख करून पंतप्रधानांकडे तक्रार करेन. त्यावेळेला मग घाईघाईने 2 वाजता बोलवून घेतलं, पण मला भेटले, पण शिष्टमंडळाला भेटायला नकार दिला. त्याच वेळेला हरदीप पुरीनं सांगितलं, जर शिष्टमंडळाला भेटला नाही तर शिष्टमंडळासहित इथे मी उपोषण करून बसणार. अखेरीस ते शरण आले. त्यामुळे हा आवाज असावा लागतो लोकप्रतिनिधीचा. राज ठाकरे यांनी काल नारायण राणेंचं कौतुक करताना होतं, झपाटा ठेवून काम करणारा असं मुख्यमंत्री मी पाहिला नाही. बाळासाहेब ठाकरे सुद्धा म्हणायचे की वाघ आहेत कामामध्ये. बॅरिस्टर अंतुलेनंतर नारायण राणेंनी कामाचा झपाटा लागला. शिवसेनेत बाळासाहेबांचे ते कार्यकर्ते होते तोपर्यंत, पण नंतर सत्तेसाठी बेईमानी केल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये बेईमानीच घुसलेली आहे. आणि मग त्यावेळेला सुद्धा मुख्यमंत्री बाळासाहेबांनी केलं. एक प्रोजेक्ट कोणता आणला सिंधुदुर्गमध्ये? काँग्रेसच्या राजवटीत मंत्री झाले, कोणता प्रोजेक्ट आणला सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये? आता मोदींच्या याच्यामध्ये पण एवढं मोठं खातं त्यांच्याकडे आहे, काय दिवे लावले? सर, कुडाळ MIDC मध्ये आपण म्हटलात, कुडाळ MIDC मध्ये राणेंनी जमीन बळकावली असं पण म्हटलंय. नेमकी किती जमीन आहे? कुडाळ MIDCतले मुख्याचे सगळे भूखंड नारायण राणेंच्या समर्थकांचे आहेत. नारायण राणेंनी बळकावले असं नाही म्हणालो, त्यांच्या समर्थकांचे आहेत. आणि त्याही पुढे जाऊन सांगतो, स्वतःच घेतलेले आहेत वेगवेगळे भूखंड. 70 एकर जमीन ही त्यांच्या कंपनीच्या नावे आहे. कुडाळ MIDCतील माझे सहकारी वैभव नाईक अधिक माहिती देतील याबाबत. माझा एक प्रश्न आहे. नारायण राणेंनी तुम्हाला काय म्हटलंय की केंद्रामध्ये आमचं सरकार आहे, मग खासदाराला इथं निवडून देऊन तुमचा विकास काम कशी होणार, त्यामुळे मला निवडून द्या. अरे, ते मंत्री असताना सुद्धा खासदारांनी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इथे आणलं. ह्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पुरा करून घेतला. ह्या संपूर्ण किनारपट्टीच्या गावांमध्ये भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्यासाठी 1800 कोटी आणलेले आहेत इथे. त्यांच्या कारकिर्दीत कॅथलॅब पळून लावली इथून सोलापूरला. हे त्यांचं कर्तृत्व. वैभव नाईक साहेब बोलतील. राऊत सर, एक प्रश्न होता की मुख्यमंत्री असं म्हणतात की धनुष्यबाणाचं बटन दाबून ठाकरे गटाचा टांगा पलटी करायचंय आणि मशालीची पुढच्या काळात चिलीम होईल. हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात. त्यांचा अनुभव आहे तो, कारण मी त्यांना बऱ्याच वर्षापासून ओळखतो. आणि चिलीम हा शब्द ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनं आठवला, त्यावेळेला पूर्वी आपल्या भूतकाळामध्ये ज्याचा स्वीकार करत होते, आजही त्याचं स्मरण त्यांच्या हृदयामध्ये आहे. तुमचे साहेब प्रतिस्पर्धी उमेदवार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना असं प्रति-आव्हान दिलंय की गाड्यांची भाषा करता तर वेळ आणि तारीख जाहीर करा, कुठे केव्हा यायचं ते सांगा. त्यावर काय? हे बघा, ही गाड्याची आणि रस्ता रोकायची भाषा नारायण राणे तुम्ही केलात पहिली. आम्हाला ती इच्छा नाही आहे. म्हणून त्यावेळेला सांगितलं, कोणाला कोणत्या अपप्रवृत्तीला गाडायचं असेल तर 4 जून 2024 दुपारी 12 वाजता जो निकाल लागेल त्यावेळेला ही अपप्रवृत्ती गाडली गेलेली असेल. राऊत साहेब, अनेक लोकसभा मतदारसंघात उमेदवारांच्या नावांमध्ये साधर्म्य असणारे उमेदवार आहेत. तुमच्या मतदारसंघातही एक विनायक राऊत आहे. तर अशा वेळेस काही म्हणजे हा स्ट्रॅटेजीचाही कधी भाग असतो, पण तुम्हाला काही डोकेदुखी ठरू शकते? हे दरवर्षाचं त्यांचं नौटंकी आहे. मी नाही केलं तसं. प्रत्येक निवडणुकीला विनायक लहू राऊतच्या नावाने एक उमेदवार उभा करायचा. काही बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्याला आर्थिक मदत करायची आणि त्या उमेदवाराने फक्त 30 नाही तर 40 मतं घ्यायची. असं हे
रडीचा डाव खेळण्यापेक्षा हिंमत असेल तर सामाजिक कार्यातून विचारातून मुकाबला करा विनायक राऊतचा. धन्यवाद. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी आज अंतरावली सराटीमध्ये मनोज जरांगेची भेट घेतलेली. मला त्याबद्दल काय माहिती नाही, त्यामुळे काय बोलणार नाही. पण वैभव नाईक 1-2 मिनिटं आपल्याशी संवाद साधणार आहे. खरं तर गेले 10 वर्ष सातत्याने विनायक राऊत लोकांच्या संपर्कात आहेत आणि त्यामुळे वेगळा प्रचार वेगळा संपर्क करण्याची गरज नाही. कालच्या महिनाभरानंतर निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर सुद्धा प्रतिसाद उत्तम या ठिकाणी राऊतसाहेबांना मिळाला आहे. खरं तर अनेक केंद्रीय मंत्री, अनेक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे येऊन मोदींना मत द्यात म्हणून सांगतायत. म्हणजे राणेंचं स्वतःचं अस्तित्व संपलं हे या निवडणुकीमध्ये दिसून आलेलं आहे. फक्त आपल्यामार्फत एकच खरं तर 50 खोके देऊन काही आमदार फुटले आणि तसं प्रत्येक आमदार किंवा प्रत्येक माणूस विकला गेला जातो असं भाजपला वाटतंय. आणि म्हणून आपणच हे ठरवत आहेत की वर्गवारी त्यांनी ABC अशी खुलेआम वर्गवारी केली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासामध्ये असं कधी झालं नाही. असं आता प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन इथल्या कार्यकर्त्यांना न घेता मुंबईच्या कार्यकर्त्यांना, भाजपच्या कार्यकर्त्यांना, काही गुंडांना घेऊन प्रत्येकाच्या घरी पैसे देऊन मतं घेतली जातात. आणि हा सिंधुदुर्गातला खरं तर काळाकुट्टा दिवस आहे. त्यामुळे सिंधुदुर्गवासीय हे पैसे स्वीकारणार नाहीत, स्वीकारलं तर मतदान करणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. परंतु तुम्हाला ही वेळ का आली याचा जनतेनं, खरं तर राणेंना ही वेळ किंवा भाजपला ही वेळ का आली याचा जनतेने विचार करावा आणि राऊत साहेबांच्या मशाल पुन्हा एकदा पेटवावी असं आपल्या मार्फत आवाहन या ठिकाणी करत आहोत. आमदार साहेब, कुडाळ मालवण मतदारसंघ असेल किंवा कणकवली मतदारसंघ भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवेश घेतले जातात. जर तुलना करायची झाली तर शिवसेना ठाकरे गटापेक्षा भाजपचे प्रवेश जास्त होत आहेत, तर त्याबद्दल पक्षाहून आपलं काय मत? नाही, खरं तर अनेक लोकांना आमिष दिली जातात. काही लोक ती आमिष स्वीकारतात किंवा काही लोकांचे प्रवेश निवडणुकीपुरते त्यांना काहीतरी अडचणी आणतात. परंतु हे सगळे केले तरी लोक आमच्याबरोबर आहेत. याआधी सुद्धा लोक आमच्यावर होतील आणि 4 जूनला जो निकाल लागेल त्यावेळी सुद्धा लोक आमच्यावर असतील. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा सुद्धा गैरवापर केला जात असल्याचा आरोप आपल्याकडून नाही. याआधी सुद्धा अनेक निवडणुकीमध्ये वापर झाला परंतु त्याचा काही फायदा झाला नाही. राऊत साहेब, बारसू रिफायनरीचा मुद्दा आहे जो दोन्ही बाजूला आरोप प्रत्यारोपांचा विषय बनला आहे. यात एक मुद्दा असाही आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना बारसूचं नोटिफिकेशन निघालं, नंबर 1 विषय. आणि दुसरं म्हणजे पत्रकार शशिकांत वारसे यांच्या हत्येप्रकरणी जी SIT स्थापन झाली त्यात काही निष्पन्न झालंय का? त्या बाबतीतली तुमच्याकडे माहिती आहे? बघा, ह्याच्या आधी प्रवेशाबद्दल अजून एक सांगतो. आमच्याकडे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कणकवली, देवगड, वैभववाडी आणि सावंतवाडी ह्या भागातले प्रवेश होत आहेत. पण आम्ही त्यांचा राजकीय दुरुपयोग करत नाही आहे. आता कालसुद्धा रात्री आपल्या भरणी गावचे सरपंच आमचे सुनील बागवे आणि पूर्ण गावाने प्रवेश केला. का केला तर त्या स्थानिक आमदारांनी ज्या पद्धतीने त्यांना शिवीगाळ केली, स्थानिक आमदाराच्या गुंडाने त्यांना पुढ्यात जाऊन मारायला हात उचलला, हा अपमान सहन न होऊन पूर्ण सरपंच भरणी गाव हा आमच्याकडे आता आलेला आहे. असे अनेक गाव आहेत आणि त्यामुळे आम्हाला ते फक्त डुप्लिकेट माणसं उभी करायची आणि प्रवेश झाला सांगायचं ही आम्हाला गरज भासत नाही. दुसरं असं आहे की नारायण राणेंनी सुद्धा 2010 साली एकदा विमानाने आले. 2010 साली ते मंत्री होते काँग्रेसच्या राजवटीमध्ये, हेलिकॉप्टरने आले ते, बरोबर. आणि येताना 5 किलो साखर आणली आणि त्या गावागावामध्ये वाटली. का तर म्हणे आकारी पडचा प्रश्न मी मिटवला. साखर विरघळली पण माणगाव खोऱ्यातील आकारी पडचा प्रश्न सोडवला का नारायण राणेराव तुम्ही? तर आजही सांगा सोडला असेल तर नाही तर नाही. मी त्यावेळेला लोकांना फसवायला आलो होतो. नंबर 3, दिनेश तुम्ही जे विचारलेलं आहात की रिफायनरीचा जो विषय आहे त्यावेळेला सुद्धा तिथल्या ज्या आता काही मंत्री आहेत त्या पालकमंत्र्यांवर विश्वास ठेवून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाच्या सिंधुदुर्ग आणि इतर म्हणजे मंत्रिमंडळातले होते त्यांच्यावर विश्वास ठेवून
त्यांना एक खोटे ग्रामसभांचे प्रस्ताव दाखविले गेले आणि त्याने त्या प्रस्तावांवर विश्वास ठेवला आणि ते पत्र दिलं. पण ज्या वेळेला ते प्रस्ताव दिशाभूल करणारे होते हे ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला स्वतः मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे गिरमादेवी कोंडमध्ये आले, बारसूमध्ये आले आणि लोकांच्या समोर माझा ह्या रिफायनरीला विरोधच आहे हे सांगण्याचं धारिष्ट्य दाखवलं. धन्यवाद. शशिकांत वारेसेंच्या प्रश्नावर मला जी माहिती मिळालेली आहे, सुदैवाने तिथले जे पोलीस अधिकाऱ्यांनी जे तपास केलेला आहे हा खूप खोलवर जाऊन त्यांनी निपक्षपातीने तपास केलेला आहे. त्यांच्यावर सुद्धा खूप मोठं राजकीय दबाव होता ते बंद करा प्रकरण म्हणून. पण त्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने पंढरीनाथ आंबेडकर आणि रिफायनरीच्या मध्ये झालेले ट्रान्झॅक्शन जे आहे पैशाची देवाणघेवाण ती उघड केलेली आहे. त्याचबरोबर त्यांचं टेलिफोनिक डिस्कशन जे झालेलं आहे ते पण माझ्या मते त्यांना मिळालेलं आहे आणि म्हणूनच आज मुंबई उच्च न्यायालयसुद्धा त्यांना जामीन देऊ शकलेलं नाही. त्यामुळे पत्रकार शशिकांत वारेसेंच्या हत्येला नक्कीच वाचा फुटेल आणि पंढरीनाथ आंबेडकर जो गुंड आहे रिफायनरीचा तो फासावर जाईल असं मला वाटतं. धन्यवाद सर्वांना. धन्यवाद.